त्यात खूप सुंदर डिझाईन आहेत बारीक पद्धतीच्या। हे 2.5 ते 3 ग्रॅम पासून सुरू होतात। हा 12 ग्रॅम मध्ये या वाट्या बसतील आपल्याला। हे जे पेंडंट आहे स्क्वेअर पॅटर्न मध्ये, त्याला कलरफुल स्पिनल मणी बसवलेले आहेत। हे दिसतात ते 13 ग्रॅम मध्ये चंद्रकोर आकारात हे पेंडंट आहे। शिंपल्याचा आकार हा गोल आकारामध्ये येतील वाट्या। साधारणतः 5 ग्रॅम ते 12, 13, 16 ग्रॅम पर्यंत आपण आपल्या चॉईसनुसार वाटी घेऊ शकतो। हरभऱ्याच्या डाळीच्या आकारापासून मोठ्या साईज आपल्याला मिळू शकतात। स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आलेली आहे पुना गाडगे ज्वेलर्स चिंचवड गावामध्ये। संपूर्ण ॲड्रेस मी स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलाय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याचे पेंडंट बघणार आहोत। इथे शॉर्ट आणि लॉंग मंगळसूत्रांचे दोन्ही पेंडंट दाखवलेले आहेत। अगदी लाईट वेट पासून म्हणजे 1.5 ते 2 ग्रॅम पासूनचे मंगळसूत्र याच्यात आपल्याला बघायला मिळतील। तर चला बघूयात आपण संपूर्ण कलेक्शन। शॉर्ट मंगळसूत्रात जर आपण एखादी चेन घेतली किंवा जुनी पोत आपल्याकडे जर असेल तर यात सुंदर व्हरायटी आहे आपल्याकडे वाट्यांची। यात याला वर्टिकल वाटी असं म्हणतात। अगदी हरभऱ्याच्या डाळीच्या आकारापासून मोठ्या साईज आपल्याला मिळू शकतात यात। 2 ग्रॅम पासून या वाट्या आपल्याला मिळतील। 1.5 ते 2 ग्रॅम पासून याची रेंज आहे शॉर्ट मंगळसूत्रातली। ते अगदी 3, 3.5 ग्रॅम पर्यंत। म्हणजे 24 तास जरी अंगावर राहिला, तेल, साबण, माती, धूळ याच्यानुसार डस्ट बसणार नाही आणि त्याचं शायनिंग लॉंग टर्म पर्यंत व्यवस्थित राहील, अशा पद्धतीच्या वाट्या आहेत या। यात मीना वर्क असलेल्या कलकत्ता वर्क मध्ये किंवा पान आकाराच्या अगदी प्लेन फिनिशिंग मध्ये, कुणाला डिझाईन जास्त आवडत नसेल तर अशा पद्धतीचं कलेक्शन वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळेल। ही 2 ग्रॅम 700 मिली मध्ये आहे वाटी। ही जी आहे ती 2 ग्रॅम 641 मध्ये आहे। ही 2 ग्रॅम 876 मिली मध्ये आहे। ही वाटी आपण पाहाल तर ही 3 ग्रॅम 447 मिली मध्ये आहे। 2 ते 2.5 ग्रॅमच्या रेंज मध्ये या सगळ्या वाट्या येतील। शॉर्ट मंगळसूत्राच्या चेनला आपण ज्या प्रकारे वाट्या बघितल्या, त्यात आपल्याला छोटेसे नाजूक पेंडंट पाहायला मिळतील। त्यात खूप सुंदर डिझाईन आहेत बारीक पद्धतीच्या। हे 2.5 ते 3 ग्रॅम पासून सुरू होतात। हे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन यात पाहायला मिळतील। आता सध्या जीन्स, ड्रेस यावर वापरण्यासाठी या प्रकारचे, याला डोकिया पॅटर्न म्हणतो आपण, त्या प्रकारचे पेंडंट जास्त चालतात। हा पंचकोनी पॅटर्न मध्ये सुंदर डिझाईन मध्ये पेंडंट आहे। पिंपळ पान आकाराचं। हा 3 ग्रॅम 20 मिली मध्ये पेंडंट आहे। हा 3 ग्रॅम 500 मिली मध्ये पेंडंट आहे। हा जो पेंडंट आहे तो 3 ग्रॅम 140 मिली मध्ये बसेल। हा 3 ग्रॅम 60 मिली मध्ये बसेल आणि हे जे पेंडंट आहे हे 3 ग्रॅम 700 मिली मध्ये बसेल। हे डोकिया पॅटर्नचं जे आपण म्हणतो ते पेंडंट 2 ग्रॅम 320 मिली पर्यंत आहे। मंगळसूत्राच्या ब्लॅक बीड्स ज्या वापरतो आपण, आपल्याला वाटेल की डायमंड सारखं थोडंसं पेंडंट किंवा वाटी आपण घ्यावी, तर त्यात एडी पेंडंट सेट मध्ये खूप सुंदर डिझाईन आहेत। या जडाऊ वाट्या आहेत। हे बघा मॅट फिनिशिंग मध्ये पेंडंट आहे आणि त्याला सुंदर प्रकारे खडे बसवलेले आहेत। हे थोडंसं वेगळं कलरफुल पण सुंदर डिझाईन मध्ये आहे। त्याचे स्टोन पण छान दिसतात। प्लेन ब्लॅक बीड्सवर घालण्यासाठी या जडाऊ पॅटर्न मध्ये वाट्या आहेत। त्याचे स्टोन अगदी सुंदर पद्धतीने बसवलेले असतात, पडणार पण नाही। हे मॅट फिनिशिंग मध्ये मंगळसूत्रात आपण घालू शकतो। लॉंग मंगळसूत्राची एखादी 30-32 इंचाची पोत आपण जर घेतली ब्लॅक बीड्सची प्लेन, तर त्याला आपल्याला हे सुंदर प्रकारे पेंडंट लावता येईल। त्यात हा दुसरा एक पीस आहे। साधारण 2 ते 5 ग्रॅम पर्यंत हे पीस येतात। हे पहा, पान आकाराचे पेंडंट छान आहे। अगदी 3 ते 3.5 ग्रॅम मधली साधी
काळी पोत असेल तर त्याला हे 2 ग्रॅमचं अगदी फॅन्सी पेंडंट आपण बसवू शकतो. खूप छान आहे डिझाईन त्याची. हे थोडंसं फ्लॅट पण दिसायला सुंदर, किती लांबून बघितलं तर ते उठून दिसावं अशा प्रकारचं पेंडंट आहे. थोडासा वेगळा रंग आहे या फुलाचा, पण खूप सुंदर दिसतं हे पेंडंट वापरायला आपल्याला. वाव, किती वेट आहे याचं? हे 4 ग्रॅम 700 ml मध्ये आहे. लॉंग मंगळसूत्रात आपण पट्टी पॅटर्न बघितले, बंच पॅटर्न बघितले, किंवा बोथ साईड चेन, मिडल साईड चेन, अशा प्रकारचे जे मंगळसूत्र काळे मणी कमी जास्त, त्याला आपण या प्रकारच्या वाट्या लावू शकतो. या मीना वर्क मध्ये आहेत, या प्लेन फिनिशिंग मध्ये आहेत. कलकत्ता पॅटर्न मध्ये हा शिंपल्याचा आकार, हा गोल आकारामध्ये येतील वाट्या. साधारणतः 5 ग्रॅम ते 12, 13, 16 ग्रॅम पर्यंत आपण आपल्या चॉईसनुसार वाटी घेऊ शकतो. त्याचं किती वेट आहे? हे 12 ग्रॅम मध्ये आहे. ओके. हे दिसतंय का? ही मीना वर्क मधली वाटी आहे. साधारण 12 ग्रॅम 300 मिली मध्ये आहे. हा वर्टिकल पॅटर्न म्हणजे ट्रेडिशनल आपल्या घरी जे जुने आई, आजी, मावशी वगैरे वापरत होत्या त्या पॅटर्न मध्ये वाट्या आहेत. त्या 10 ग्रॅम मध्ये येतील. ही जी आहे कलकत्ता पॅटर्न मध्ये, ही 8.5 ग्रॅम मधली वाटी आहे. ही कलकत्ता पॅटर्न मध्ये पण थोडासा वेगळा आकार, तर ही 7 ग्रॅम 600 मिली मध्ये आहे. ही एम्बॉस मध्ये थोडी दिसायला मोठी पण कमी वजनाला अशी 6.5 ग्रॅम मध्ये आहे ही वाटी. या वाट्या ज्या आहेत ह्या 12 ग्रॅम मध्ये आहे. याचं मीना वर्क पण खूप सुंदर पद्धतीने याला लटकन वगैरे छान लावलेले आहेत. या सुद्धा आपण बघू शकता कलकत्ता पॅटर्न मधले 3 डिझाईन आहेत. हे 7 ते 7.5 ग्रॅम मध्ये तिन्हीचे वजन आहे. हे टेम्पल डिझाईन गेरू पॉलिश मध्ये या प्रकारचे आपल्याला पेंडंट आणि मणीवाटी पाहायला मिळेल. ही मणीवाटी आहे, यातले मणी खूप सुंदर प्रकारे उठून दिसतात. हा 12 ग्रॅम मध्ये या वाट्या बसतील आपल्याला. हे जे पेंडंट आहे स्क्वेअर पॅटर्न मध्ये, त्याला कलरफुल स्पिनल मणी बसवलेले आहेत. हे 12.5 ग्रॅम पर्यंत खूप सुंदर पेंडंट आहे. यात आपल्याला गोल प्रकार, पान आकार किंवा चंद्रकोर आकार, वेगवेगळे फुलांचे प्रकार वगैरे पाहायला मिळतील. हे 11.5 ग्रॅम मध्ये पेंडंट आहे. या वाट्या थोड्या हेवी मंगळसूत्राला आपण वापरू शकतो. 16 ते 16.5 ग्रॅम पर्यंत या वाट्या येतील. 30 ते 32 इंच मंगळसूत्रासाठी एक खूप छान प्रकारचे कलेक्शन आहे आपल्याकडे. या वाट्यांचं वजन जे आहे ते 22 ग्रॅम मध्ये आहे. हेवी पॅटर्न मध्ये जर आपण या वाट्या लावल्या किंवा आपण ब्लॅक बीड्सच्या साध्या पोतीला पण लावल्या तरी खूप सुंदर दिसतात. हे 13 ग्रॅम मध्ये चंद्रकोर आकारात हे पेंडंट आहे. ह्याचंही कलेक्शन खूप छान वाटतं. हा गोल आकार आहे, पण याचे लटकन वगैरे इतके सुंदर प्रकारे त्यांनी डिझाईन केलेले आहे. मध्ये पोटामण्यांचं असं जाळीदार नक्षीकाम त्यात केलेलं आहे. हे चंद्रकोर आकाराचं खूप सुंदर पेंडंट आहे. 12 ग्रॅम 300 मिली मध्ये आहे. त्याला लटकन खूप छान प्रकारे लावलेले आहे. टेम्पल गेरू फिनिशिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाट्यांची डिझाईन आहे. ब्लॉसम पॅटर्न, ट्रेडिशनल पॅटर्न असे वेगवेगळे प्रकार येतात. ही पाहाल तर ही षटकोनी आकारात सुंदर वाटी आहे. साधारण 13 ते 13.5 ग्रॅम मध्ये येईल. हा कलकत्ता पॅटर्न मध्ये थोडंसं ट्रेडिशनल आणि थोडंसं फॅन्सी असं मिळून त्याचं कलेक्शन केलेलं आहे. खूप सुंदर प्रकारे उठून दिसते ती. हा पान आकारात, पिंपळ पान आकारात ही वाटी येईल. ही 14.5 ग्रॅम मध्ये येते. ही जी आहे एक भारदस्त पट्टी पॅटर्न मध्ये आपण एखादी पोत घेतली तर त्याला एक 22 ग्रॅम पर्यंत या वाट्या आपण लावू शकतो. 22 ते 22.5 ग्रॅम मध्ये वजन आहे. ही तशीच आहे. ही बारीक जे जाळी कामचं डिझाईन आहे याला रवा काम आपण म्हणू शकतो, किंवा हे लटकन खूप सुंदर प्रकारे बसवलेत. हे 16.5 ग्रॅम मध्ये वाटी येते आणि ही 14 ग्रॅम 300 मिली मध्ये आहे. थोडा शिंपल्याचा आकार आणि वेगळं काहीतरी. ही सुद्धा खूप छान प्रकारे उठून दिसते.
अँटिक हो. ओके. पेंडंट आणि इयरिंग्स Earrings, त्याच्यावर ते with मॅचिंग. earrings आहेत. हा. ओके. आणि हे किती ग्रॅम पासून येतात? हे तुम्हाला 1.5 तोळ्यापासून मिळेल, 15 ग्राम पासून मिळेल तुम्हाला ओके. अँटिक मध्ये. आणि असे मोत्यांचे हे 7 ग्राम मध्येच आहे. बरं. त्याची पण सुंदर डिझाईन बघा. वा. आणि हे पोवळा मध्ये हा, आहे. हे 5 ग्राम मध्येच आहे. हे गोकप मध्ये पेंडंट सेट आहे. आणि असे तुम्हाला याच्यावरती तुम्हाला इयरिंग्स पण मिळून जातील. हा. पेंडंट इयरिंग्स तसे आणि याच्यावरती आहे, पण तुम्हाला असं वेगळे मोठे वेगळं, हा, पेंडंट हा. घ्यायचं असेल तर असे पण इयरिंग्स मिळून जाईल. खूपच सुंदर. हे किती वेट किती याचा? हे पण सेम तुम्हाला 15 ग्राम पासून 15 मिळून ग्राम. जाईल. ओके. हे इयरिंग्स 2.5 तोळ्याचे आहेत. 2.5 तोळ्याचे. हो. वा. कत्तीमध्ये पेंडंट सेट विथ इयरिंग्स. हे पण सेम रेंज मध्ये येऊन जाईल तुम्हाला 15 ग्राम पासून. सध्या कलकत्तीची फॅशन आहे Fashion ना. खूप चालली, हो. हा. सेम याच्यामध्ये पण मंगळसूत्राच्या ज्या पट्ट्या हो. असतात त्या. वा.